नमस्कार मित्रांनो, आज मी आले आहे देहू गावात. देहू हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक पवित्र गाव आहे. हे इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि प्रसिद्ध संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जातात. आता याचा इतिहास असा आहे की देहू हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे. 17व्या शतकात संत तुकारामांनी येथेच आपल्या अभंग रचनांद्वारे भक्ती, समाज सुधारणा आणि वारकरी संप्रदायांचा प्रसार केला. तुकाराम महाराज हे भगवान विठ्ठलाचे महान भक्त होते. त्यांच्या अभंगांनी मराठी संत साहित्य समृद्ध केले. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, अन्याय, जातीभेद या विरोधात प्रबोधन केले. तुकाराम महाराजांचे जीवन आणि कार्य हे वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाते. आता इथले काही महत्त्वाची मंदिरे व स्थळे आपण पाहूया. त्याची थोडक्यात माहिती. जसं की इथे संत तुकाराम महाराज मंदिर आहे. संत तुकाराम महाराजांचे गाथा मंदिर आहे. हे गाथा मंदिर खूप सुंदर आहे. या ठिकाणी त्यांच्या गाथा ग्रंथरूपात दर्शन होते. हे मंदिर त्यांच्या आध्यात्मिक कार्याची स्मृती म्हणून उभारले आहे. त्यानंतरून इंद्रायणी घाट. याच ठिकाणी तुकाराम महाराज कीर्तन करत आणि अभंग रचत असत. येथे दरवर्षी वारीचे खांब असतात, जे पंढरपूर वारीचे पारंपरिक मार्गांचा भाग आहे. त्यानंतरून सांस्कृतिक माहिती अशी की देहू ही भक्ती चळवळीचे केंद्र आहे. येथे वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे कार्यक्रम वर्षभर भरवले जातात. भाविक येथे येऊन अभंग, कीर्तन, गाथा, पारायण यामधून आध्यात्मिक अनुभव घेतात. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी छोटीशी माहिती? तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.